फास्टमध्ये मी रिवाइज करते म्हणजे तुमच्या लक्षात येईल आणि नंतर एक्सचेंजचं सांगते म्हणजे लिंक लागेल परत एकदा. पहिलं तर आपण डायरेक्ट, इनडायरेक्ट आणि इमिजिएट ऍड्रेसिंग मोड बघत होतो. इमिजिएट मध्ये आपण काय केलं होतं, इमिजिएट ऍड्रेसिंग मोड मध्ये डायरेक्टली व्हॅल्यू ट्रान्सफर करत होतो रेजिस्टर मध्ये. ठीक आहे, म्हणजे इन्स्ट्रक्शन काय होतं, इथे इन्स्ट्रक्शन्स पण स्टडी होता म्हणून मी परत एकदा ऍड्रेसिंग मोड घेते. सो इन्स्ट्रक्शन मध्ये काय होतं, मूव ए हॅश 35H म्हणजे 35H ही व्हॅल्यू डायरेक्टली कशा स्टोअर झाली, ए मध्ये. सो मूवचं इन्स्ट्रक्शनचं काम काय आहे, टू जस्ट ट्रान्सफर दी डेस्टिनेशन डेटा फ्रॉम टू ट्रान्सफर दी डेटा फ्रॉम सोर्स टू डेस्टिनेशन. सोर्स म्हणजे काय, ह्या केसमध्ये इथे 35H ही माझी व्हॅल्यू आहे, डेटा व्हॅल्यू. ती मला कशा स्टोअर करायची आहे, अक्युम्युलेटर रजिस्टर ए मध्ये. ठीक आहे, अक्युम्युलेटर मध्ये मी सेव्ह केलेली, याला म्हणतो इमिजिएट ऍड्रेसिंग मोड. त्यानंतर इनडायरेक्ट ऍड्रेसिंग मोड होतं. इनडायरेक्ट ऍड्रेसिंग मोड मध्ये आपण एक साईन यूज करायचं, इथे जसं हॅश यूज केला होता तिथे @ यूज करायचो. सो @ मध्ये काय होत होतं की करस्पॉन्डिंग जो काही रजिस्टर असेल, फॉर एक्झाम्पल @R0 असेल, इन्स्ट्रक्शन आहे मूव ए @R0. सो what indicates, it indicates the location of that R0 and which contains some value. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल R0 चं लोकेशन आहे 30H, म्हणजे तो इंडिकेट काय करतोय, @30H which contain data some 25H. सो हा डायरेक्टली, इनडायरेक्टली काय करतोय, 25H ला ए मध्ये सेव्ह करतोय. सो हे @ तर यूज झाला. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट जो आहे डायरेक्ट ऍड्रेसिंग मोड. ठीक आहे, सो डायरेक्ट ऍड्रेसिंग मोड मध्ये काय की करस्पॉन्डिंग रजिस्टरचं लोकेशन एखाद्या करस्पॉन्डिंग दुसऱ्या रजिस्टरमध्ये सेव्ह करणं. सो सिम्पली समजा मूव ए R0, सो R0चं जे लोकेशन आहे ते लोकेशन कुठे कॉपी होत आहे, ए मध्ये कॉपी होते. सो हे सिम्पल इन्स्ट्रक्शन्स आहे जे आपण यूज केले होते. हे झालं डायरेक्ट ऍड्रेसिंग मध्ये. त्यानंतर प्लस रजिस्टर ऍड्रेसिंग मोड पण असतात. रजिस्टर ऍड्रेसिंग मोड मध्ये काय की एक मिनिट, हा झाला, हा जो आहे हा रजिस्टर ऍड्रेसिंग मोड आहे, ज्याच्यामध्ये डायरेक्टली आपण 2 रजिस्टर्स यूज करतो आणि त्या दोन्ही रजिस्टरचे लोकेशन्स आपण काय करत असतो, कॉपी करत असतो फ्रॉम वन रजिस्टर टू अनदर रजिस्टर. बट इन डायरेक्ट ऍड्रेसिंग मोड मध्ये आपण एखाद्या रजिस्टरचं लोकेशन दिलेलं असतं, ते लोकेशन डायरेक्टली सेव्ह होतं दुसऱ्या रजिस्टरमध्ये. सो इथे काय होणार, मूव ए 30H. So 30H location is, assume that this location is of R0 and this R0 location is directly saved into the accumulator A. This is nothing but the direct addressing mode. कळाला. सो हे डायरेक्ट, इनडायरेक्ट, इमिजिएट ऍड्रेसिंग आणि रजिस्टर ऍड्रेसिंग याचा यूज करून आपल्याला वेगवेगळे इन्स्ट्रक्शन्स पण यूज करायचे असतात. त्यातला पहिला डाटा ट्रान्सफर इन्स्ट्रक्शन होता. डाटा ट्रान्सफर इन्स्ट्रक्शन मध्ये मूव हे पहिलं फर्स्ट इन्स्ट्रक्शन आहे. मूवचा यूज करून आपण काय करत होतो, डेटा ट्रान्सफर करत होतो. सो आता आपण वेगळे इन्स्ट्रक्शन्स ऑलरेडी स्टडी केलेलेच मूवचं. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल मूव R0 हॅश समथिंग व्हॅल्यू जी असेल, ती काय व्हॅल्यू असेल 80H, ती आपण इथे ट्रान्सफर करतोय डायरेक्ट R0 मध्ये. किंवा मूव ए @R0. सो R0 मध्ये जो काही डेटा असेल तो इनडायरेक्टली सेव्ह होतो ए मध्ये. किंवा रजिस्टर ऍड्रेसिंग म्हणजे R1A. सो एचा डेटा R1 मध्ये आपण काय केला, कॉपी केला. सो हे वेगळे इन्स्ट्रक्शन्स होते. त्यानंतर पुढे इन्स्ट्रक्शन्स आपण बघितले, मूव एक्स म्हणजे काय की जेव्हा एक्सटर्नल मेमरी तुम्हाला यूज करायची असेल तर त्यावेळेस तुम्ही मूव एक्स हे इन्स्ट्रक्शन यूज करतात. त्यानंतर आपण इन्स्ट्रक्शन बघितलं एक्सचेंज. ठीक आहे, सो एक्सचेंज काय काम करत होता, जस्ट टू एक्सचेंज दी डेटा बिटवीन 2 रजिस्टर. एक्सचेंजिंगचं काम केलं त्याने. एक्सचेंजिंगचं काम करताना त्याने काय केलं, सिम्पली एचा डेटा किंवा एक्सचेंज करायचं असेल मला, फॉर एक्झाम्पल रजिस्टर्सचे व्हॅल्यू R0 टू R1, मगाशी जे एक्झाम्पल मी ते परत रिपीट करते. सो R0 टू R1 जर मला एक्सचेंज करायचं असेल तर सिम्पल इन्स्ट्रक्शन आहे. त्यासाठी मला एक टेम्पररी आधी लोकेशन घ्यावं लागणार आहे.
दोघं डेटा सेव्ह करण्यासाठी. सो मी अॅक्युम्युलेटर हे ॲज अ टेम्पररी लोकेशन घेतलं. सो दोन्ही डेटा मी आधी सेव्ह केले आणि मग जेव्हा पहिली एक्झिक्यूट झाली नंतर दुसरी एक्झिक्यूट झाली. सेकंड एक्झिक्युशन मध्ये काय दिसतंय की R1चा डेटा ए मध्ये कॉपी झालेला आहे. आता हा R1चा डेटा मला R0 मध्ये सेव्ह करायचा आहे. सो मग एचा डेटा इथे काय आला R1 आणि इथे काय झाला R0. सो R0चा डेटा काय गेला R1 मध्ये सेव्ह झाला. तर इथे काय झालं एक्सचेंज झाला आणि R1चा कुठे गेला R0 मध्ये. सो हे झालं एक्सचेंजिंग फंक्शन. एक्सचेंज मध्ये काय केलं पहिले टेम्पररी लोकेशन्स घेतले आपण. अॅक्युम्युलेटर ॲज अ टेम्पररी लोकेशन. दोघांचा डेटा टेम्पररी ॲड्रेसिंग व्हॅल्यूला सेव्ह केला. त्यानंतर जे नेक्स्ट फायनल एक्झिक्युशन होतं त्याच्यामध्ये आपण ऍक्च्युअल एक्सचेंज फंक्शन परफॉर्म केलं की R0चा ए मध्ये गेला. ठीक आहे. नंतर इथे हा इनिशियली व्हॅल्यू सेव्ह झाली R0ची. इथे आता अजून करू R0 R1 आहे. सो R1 ए मध्ये गेला. ठीक आहे. आणि आता इथे काय झालेलं आहे R1 मध्ये जो ए मध्ये R1 जो होता तो R1 आणि R0 मध्ये काय झालं ऍक्च्युअल एक्सचेंजिंग ऑपरेशन परफॉर्म झालं. इनिशियली हा आपण फक्त काय केलं टेम्पररी लोकेशन म्हणून यूज केलेला आहे. ह्या दोन स्टेपमध्ये टेम्पररी लोकेशन म्हणून अॅक्युम्युलेटर यूज केला आणि R0 आणि R1चा डेटा सेव्ह केला. आफ्टर दॅट जेव्हा तो ऍक्च्युअल सेव्ह होतो नंतर फायनल आपण काय केलं एक्सचेंजिंग ऑपरेशन परफॉर्म केलेलं आहे. ठीक आहे. सेम वे समजा आपल्याला याच्याऐवजी मला हे इन्स्ट्रक्शन थोडंसं हेवी जाते. सो मी यूज करणार मला जे समजलेले इन्स्ट्रक्शन आहे दॅट इज मूव्ह इन्स्ट्रक्शन. मूव्ह मध्ये आपल्याला माहिती की सिम्पली आपण एक रजिस्टरचा डेटा दुसऱ्या रजिस्टरमध्ये रजिस्टर ॲड्रेसिंग मोडमध्ये जे स्टडी केलं होतं त्याचं यूज करू शकतो. सो परत एकदा समजा मला R0 to R1 शिफ्टिंग करायचंय. या एक्सचेंजसाठी पहिल्यांदा मला अॅक्युम्युलेटरचा यूज करून इन्स्ट्रक्शन कुठेतरी सेव्ह करावे लागणार आहे. सो मूव्ह ए R0. सो R0चा डेटा मी अॅक्युम्युलेटरमध्ये टेम्पररी सेव्ह केला. ही फर्स्ट स्टेप झाली. त्यानंतर आता मला अॅक्युम्युलेटर परत R1 साठी यूज करायचं आहे. सो त्यासाठी मला याला एम्प्टी करावं लागेल. मग मी एम्प्टी करण्यासाठी काय केलं मूव्ह R2 ए म्हणजे एचा डेटा आता R2 मध्ये काय झालं सेव्ह R2 मध्ये सेव्ह झाला R0चा डेटा. लक्षात राहू द्या. ठीक आहे. त्यानंतर मूव्ह इन्स्ट्रक्शन्स काय करायचं तर मला R1 अॅक्युम्युलेटर मध्ये सेव्ह करायचंय. सो R1 अॅक्युम्युलेटर मध्ये सेव्ह झाला. ठीक आहे. आता पहिलं काम काय करायचंय हे सगळं फक्त आता टेम्पररी स्टोरेजचं काम झालेलं आहे. एक डेटा R2 मध्ये सेव्ह झाला एक डेटा अॅक्युम्युलेटर मध्ये सेव्ह झाला. आता पुढे एक्सचेंजिंग करायचंय. ठीक आहे. सो टेम्पररी एक्सचेंजिंग साठी काय करावं लागणार आहे आपल्याला एक फायनल इन्स्ट्रक्शन. जे इन्स्ट्रक्शन मध्ये काय की जो R1 आहे जो ए मध्ये सेव्ह झालाय त्याला आपल्याला पहिले R0 मध्ये शिफ्ट करायचा आहे. सो इन्स्ट्रक्शन काय येणार मग कशात शिफ्ट करायचंय R0 मध्ये. कोणाला शिफ्ट करायचंय R1 ला जो ऑलरेडी ए मध्ये सेव्ह झालेला होता. सो हे फर्स्ट एक्सचेंज झाला. सो R1चा डेटा R0 मध्ये गेलेला आहे. पुढचा इन्स्ट्रक्शन पुढे काय करायचं आता ए मधला डेटा R0 मध्ये गेलेला आहे. आता आपल्याला काय करायचंय R2 मध्ये जो डेटा होता म्हणजे काय R0 तो आपल्याला ए मध्ये आधी शिफ्ट करून घ्यायचा आहे. ठीक आहे. सो ए मध्ये शिफ्ट करण्यासाठी पहिलं काम झालंय पहिलं एक्सचेंज झालेलं आहे की R1 R0 मध्ये शिफ्ट झालेलं आहे ह्या इन्स्ट्रक्शन मुळे. पुढचं काम काय करायचंय की R2 मध्ये जो डेटा होता R2 मध्ये आपण सेव्ह केला होता R0 तो R0 पहिले मी अॅक्युम्युलेटर मध्ये सेव्ह करून घेणार. सो मूव्ह ए R2. सो R2 मध्ये काय आला डेटा आता R2 मधला डेटा ए मध्ये गेला आणि ए मध्ये काय आला आता R0. ठीक आहे. सो R0 आला. आता ह्या R0चा डेटा मला परत काय करायचा आहे एक्सचेंज करायचा आहे. सो R0चा डेटा एक्सचेंज करायचा आहे R1 सोबत. सो इनिशियल जे इन्स्ट्रक्शन्स होतं आपलं हे
याचा यूज कर सॉरी हा इन्स्ट्रक्शन ज्याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे, ए मध्ये R1चा डेटा टाकलेला आहे, सो त्याचाच यूज करायचा. सो इथे काय येणार, सिम्पली R1चा डेटा R0 मध्ये टाकण्यासाठी झालंय, R1चा डेटा R0 मध्ये झालेला आहे. ठीक आहे, आता R0चा डेटा R1 मध्ये. सो R0चा डेटा R1 मध्ये टाकण्यासाठी अॅक्युम्युलेटर मध्ये आपण आधी R0 सेव्ह केलेला आहे आणि तो R1 मध्ये मूव्ह करायचा आहे. तर आपल्याला इन्स्ट्रक्शन काय टाकावं लागेल, मूव्ह R1 मध्ये R0चा डेटा आणि ए. ठीक आहे, कळालं. परत एकदा सगळ्या हे लिहिते मी इन्स्ट्रक्शन्स. पहिला आहे मूव्ह ए R0, मूव्ह R2 ए, मूव्ह ए R1, मूव्ह R0 ए, then move A R2 and move R1 A. ठीक आहे, आता बघा इन्स्ट्रक्शन्स. पहिल्या कंडिशन मध्ये टेम्पररी आपण डेटा R0चा ए मध्ये घेतला, परत अॅक्युम्युलेटर एम्प्टी केला, सो सेकंड टेम्पररी रजिस्टर घेतला R2. नेक्स्ट परत R1चा अॅक्युम्युलेटर मध्ये घेतला. आता हे काम झालं की R1 अॅक्युम्युलेटर मध्ये आलाय आणि R0 R2 मध्ये आलेला आहे. आता हे दोन्ही काय करायचे, एक्सचेंज करायचे आहे. सो अॅक्युम्युलेटर मधला R1चा जो डेटा होता R1 जो अॅक्युम्युलेटर मध्ये सेव्ह झालेला आहे, सो R1 मूव्ह केला R0 मध्ये. सो पहिलं काम झालं इथे. सो R1 मूव्ह केला R0 मध्ये. आता सेकंड स्टेप काय, R0 मूव्ह करायचा आहे R1 मध्ये. सो R0 मूव्ह करण्यासाठी पहिले जो लोकेशन आपण सेव्ह केलेलं होतं R2 मध्ये जो R0 गेलेला होता तो आपण काय केला, अॅक्युम्युलेटर मध्ये मूव्ह करून घेतला आणि इथे परत इन्स्ट्रक्शन यूज केलं दॅट R0 मूव्स टू R1. कळाला, आता क्लिअर झालं. आता कळालं का? ठीक आहे, खूप सिम्पल असतं. फक्त आहे ना काय करायचं, आपण पुढे याला फ्लो चार्ट टाईप करून घेतलं तर तुम्हाला सोपं जाईल की मला पहिलं काम काय करायचं, कंडिशन्स लिहून घ्यायच्या. त्या कंडिशन वाईज जर कमांड्स लिहित गेला तर 100% तुम्हाला इझी जाईल, बाकी काहीच नाही. नेक्स्ट टाइम आपण ऍडिशन सबस्ट्रॅक्शनचे ते इन्स्ट्रक्शन्स आहे ते स्टडी करू. आता आपलं नेक्स्ट लेक्चरचा टायमिंग झालेला आहे. ठीक आहे, काही डाऊट असेल तर मला विचारू शकता, ग्रुपवर मेसेज टाकू शकता. हा,